हॅलो. आज ॲक्च्युली मला काय सांगायचं आहे. मी म्हणजे मागच्या हप्त्यामध्ये म्हणजे लास्ट टाइम जेव्हा श्रुतीचा बर्थडे होता त्या श्रुतीच्या बर्थडेच्या 2 दिवसा अगोदर म्हणजे तिचा 10ला बर्थडे होता. मी 8 जुलैला मी पहिला व्हिडिओ बनवला, बॅडमिंटनचा व्हिडिओ. ओके. आणि मला असं वाटलं की एक प्रकारे आपण शोरील प्रमाणे आपण याचं काम करू. येस, कारण इट वॉज रिअली ग्रेट. येस, कारण समजा जर आपण या सगळ्या गोष्टी समजून घेत आहे आणि या सगळ्या गोष्टी समोर जाऊन काही ना काहीतरी प्रयत्न करत आहे की याच्यापासून आपल्याला फायदा व्हायला पाहिजे, तर ऑब्व्हियसली आपल्याला या गोष्टी शिकाव्या लागेलच. येस, सो इट इज बेटर टू नो की आपण या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार. इट्स नॉट रिअली वेल. येस, आपण प्रॉपरली मागचाच व्ह्यू घेऊ. ओके. that was great. So what I'm gonna say is that की मी 8 जुलैला मी एक व्हिडिओ बनवला होता. ओके. आणि 8 जुलैला व्हिडिओ बनवला होता आणि त्यानंतर माझा असा कॉन्फिडन्स वाटला की यस, मी काही ना काहीतरी बनवू शकतो. ओके. तर या दृष्टिकोनातून मी माझा पहिला व्हिडिओ बनवला बॅडमिंटन आणि मित्रांसोबत बनवला. ॲक्च्युली सुबोध आणि बादलसोबत मी बनवला तो बॅडमिंटन व्हिडिओ. ओके. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले आणि त्यानंतर मग मी त्याला सॉर्ट आउट केलं आणि जेव्हा मी एडिटिंग केलं तेव्हा मला माहीत पडलं की खूप सारे प्रॉब्लेम्स होते आणि या प्रॉब्लेम्स आहे, बट त्याला कसं तरी जुगाड लावून काही ना काहीतरी सॉर्ट आउट करून माझा पहिला व्हिडिओ बनवला तो बॅडमिंटनचा प्रोमो व्हिडिओ. ओके. ऑब्व्हियसली मी त्या गोष्टीसाठी थोडीशी मेहनत घेतली होती. ऑब्व्हियसली मी त्या गोष्टीसाठी थोडीशी स्क्रिप्ट डिझाईन केली होती आणि त्यानंतर स्क्रिप्ट ब्रेकडाऊन केलं होतं. सो इट वॉज रिअली ग्रेट. ओके. बट कसं की त्या बॅडमिंटनच्या व्हिडिओपासून मग मला एक एक्सपिरियन्स आला की आपण कुठे कुठे गलती केली बा. ओके. गलती केली म्हणजे इन द सेन्स की आपण जेव्हा म्हणजे रेकॉर्डिंग करतो, म्हणजे जेव्हा आपण शूट करतो, तर शूट करायच्याच आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज असते आणि आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहिजे. सो यासाठी नाही का मला नाही का तो बॅडमिंटनचा व्हिडिओ तो एक एक्सपिरियन्स सारखा लागला. ओके. त्यानंतर मी 15 तारखेला आजची तारीख किती आहे, आजची 22 तारीख आहे आणि मी लास्ट टाइम किती तारखेला केलं होतं रेकॉर्ड, 15 तारखेलाच रेकॉर्ड केलं होतं. ॲक्च्युली इट वॉज 15 तारखेला नाही रे, 15 किंवा 16 तारखेला मी रेकॉर्ड केलं. येस, म्हणजे मागच्याच हप्त्यामध्ये श्रुतीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला मी. ओके. आणि त्याच्यामध्ये मला काफी एक्सपिरियन्स भेटला आणि त्यानंतर त्या श्रुतीच्या व्हिडिओमध्ये मी बॅडमिंटनच्या व्हिडिओमध्ये ज्या गलती केल्या होत्या त्या गलती मी याच्यामध्ये सुधारण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगल्याने इम्प्रूव्हमेंट आलं ऑब्व्हियसली आणि तो व्हिडिओ जबरदस्त बनला. आता यानंतर असे छोटे छोटे व्हिडिओ बनवल्यानंतर नाही का माझ्यामध्ये थोडासा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आणि मला असं वाटते की मी हे करू शकतो का. ओके. तर या दृष्टिकोनातून मी नाही का आता मला वाटते की मी एक शॉर्ट फिल्म बनवावी. ओके. सो याच्या अगोदर मला नाही का शॉर्ट फिल्ममध्ये एक प्रकारे असं वाटायचं की शॉर्ट फिल्म म्हणलं ती खूप खर्च आहे, म्हणजे खूप साऱ्या गोष्टीची गरज लागते वगैरे वगैरे. बट मी थोडंसं माझा क्रिएटिव्ह पद्धतीने विचार नाही करत. ॲक्च्युली मी एक शॉर्ट फिल्म बघितली, त्याचं नाव आहे 0. ओके. आणि त्या शॉर्ट फिल्ममध्ये डायलॉग वॉज रिअली लेस, कुछ भी नाही आहे. ओके. तरी पण ती शॉर्ट फिल्म इतकी जबरदस्त वाटते ना की बहुतच जास्त.
कधी कधी नाही का व्हिज्युअली पण दाखवून नाही का खूप साऱ्या गोष्टी आपण सांगू शकतो ॲज अ ऑडियन्सला विदाउट एनी ऑडिओ ऑर डायलॉग्स वगैरे. यस, जस्ट लाईक व्हिज्युअल्स होऊन राहिलं आहे. कधी कधी तेच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि कधी कधी नाही का जर व्हिज्युअल्स चांगले असेल ना, व्हिज्युअल्स म्हणजे इन द सेन्स की व्हिज्युअल्स म्हणजे मी चांगले म्हणजे इन द सेन्स का म्हणून राहिलो आहे. चांगले म्हणजे मिनिंग याचा असा अर्थ आहे की मानून घे की एखादी गाडी रोडवरून जात आहे. ओके, तर ऑब्व्हियसली जर आपल्याला व्हिज्युअल्स पाहिजे नसेल ना, तर त्या गाडीचा आवाज पण आला पाहिजे. ओके, तर त्या एक प्रकारे व्हिज्युअल्स आणि एक प्रकारे रिअली काम. बट त्याच्यामध्ये नाही का खूप स्टेडी कॅमेऱ्याची गरज आहे. म्हणजे जस्ट लाईक कॅमेरा बिलकुल स्टेडी असला पाहिजे, बिलकुल मुवमेंट नाही, बिलकुल ही शांत. सो त्या झिरो शॉर्ट फिल्मची जी मला तशी कल्पना भेटली आणि त्या कल्पनेतून मला असं वाटलं की आपण अशीच एखादी एक शॉर्ट फिल्म बनवू शकतो. त्याचं नाव आहे पढाई. ओके, याच्याबद्दल मी गेले 1-2 दिवस विचार करत होतो. बट आता याच्यावर मी काफी फोकस झालो आहे आणि मला असं वाटते की मी हे करू शकतो बा. आणि राईट नाव माझ्यापाशी ही अपॉर्च्युनिटी आहे, कारण माझ्या करिअरसाठी हे मला इम्पॉर्टंट वाटते. सो इट जस्ट लाईक यस, सो लेट मी डू दिस थिंग. तर याच दृष्टिकोनातून नाही का मी आता समोर जाऊन म्हणजे आताच नाही बनवत आहे. ऍक्च्युली मी या गोष्टीवर आता विचार करून राहिलो आहे आणि त्यानंतर याच्यावर मी आता स्टोरी ब्रेकडाऊन करेल. स्टोरी ब्रेकडाऊन म्हणजे इन द सेन्स की स्क्रिप्ट ब्रेकडाऊन. आणि त्यानंतर मग याच्यामध्ये युजली डायलॉग्स बहुत कमी आहे. असं नाही आहे बट बहुत कमी आहे. आणि व्हिज्युअल्स आहेत ते फक्त एका व्यक्तीला प्रेफरन्स दिला आहे. लोकेशन्स 2-3 आहे. युजली एक घरात आहे, म्हणजे आपण एक इथेच शूट करू मोस्ट ऑफ द जो रात्रीचा शूट आहे. त्यानंतर एक लायब्ररीचा जो शूट आहे तो थोडासा कठीण आहे. बट समजा जर तो पॉसिबल झाला, होऊ शकते म्हणा, असं काय हे नाही. म्हणजे खूप जास्त लोकांची गरज नाही. आणि त्यानंतर इथेच आपल्या मागे विहारामध्ये एक लायब्ररी आहे. समजा जर आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण हार्डली लायब्ररी फॉर 1-2 घंट्यासाठी ओपन करून शूट करू शकतो. यस, काही असं खूप काही कठीण नाही आहे. ओके, आणि त्यानंतर असं आहे की 1-2 ग्राउंडचे शॉट्स आहे आणि युजली एकच सिंगल पर्सन आहे, सिंगल कॅरेक्टर आहे. सो इट वॉज मला असं वाटते की होऊ शकते, पॉसिबल, डेफिनेटली होऊ शकते. आणि इव्हन मोबाईलने पण होऊ शकते. बट याच्यामध्ये प्रॉब्लेम एक अशी आहे की याच्यामध्ये जे ऑडिओ आहे तो इम्पॉर्टंट आहे. कारण ऑडिओ इज रिअली, कारण ऑडिओ कसं आहे की हे रेकॉर्ड करणं थोडंसं कठीण राहील. कारण मी रेकॉर्ड करत आहे ते आयफोननी किंवा या मोबाईलने रेकॉर्ड करत आहे. ओके, सो समजा जर मी याने रेकॉर्ड करून राहिलो आहे तर एक प्रकारे काय होते की याची इंटेन्सिटी इतकी आहे नाही आहे. युजली हा जो मोबाईल आहे याची आवाजाची इंटेन्सिटी हार्डली इथपर्यंत राहील किंवा 10 मीटर किंवा 20 मीटरपर्यंत. बट त्याच्या व्यतिरिक्त दुसरं नाही राहील ना. सो ऑब्व्हियसली आपल्याला खूप सारे रेकॉर्डरची गरज आहे. म्हणजे आपल्याला जस्ट लाईक बूम माईकची गरज आहे, रोड एनटीची माईकची गरज आहे. रोड एनटीची माईक आहे ना, ते खूप सेन्सिटिव्ह असतात. ते खूप छोट्यातले छोटे आवाज पकडतात. आणि त्यानंतर त्याच्या मिक्सरची पण गरज आहे. बट आता आपल्यापाशी समजा तर या साऱ्या गोष्टी नाही आहेत. आपण कशाप्रमाणे फिगर आउट करू. सो मला असं वाटते की आपल्यापाशी या साऱ्या गोष्टीचे प्रॉब्लेम आहेत. आपण याला सॉर्ट आउट करू रेकॉर्डर थ्रू. म्हणजे आपल्यापाशी रेकॉर्डर आहे. ओके, जर समजा जर आपला इक्विपमेंट सेन्सिटिव्ह नसेल तर आपण त्या सेन्सिटिव्ह म्हणजे जिथे आवाज होते त्याच्या जवळ नेऊ आपला मोबाईल आणि तिथून आपला आवाज रेकॉर्ड करू, जेणेकरून आवाज चांगला क्लिअर साऊंड येईल. ओके, सो इट जस्ट लाईक दरवाजाचा आवाज, दरवाजाचा ओपन होते त्याचा करकर आवाज वगैरे. सो या साऱ्या गोष्टी कसं आपण नाही का जोपर्यंत स्वतः रेकॉर्ड नाही करून पाहू तोपर्यंत आपल्याला माहीत पडत नाही की आवाजाची इंटेन्सिटी काय आहे आणि कशाप्रमाणे आहे. सो इट जस्ट लाईक आता आपण जस्ट टेस्ट घेऊ. ओके, आणि या माईक, हा जो माईक आहे ना, माईक म्हणजे या मोबाईल आहे ना त्याचाच आपण आवाज रेकॉर्ड करू. ओके, सो आता मी थोडं कंडिशन सांगतो. मी जस्ट लाईक आता सुरू काय आहे, आता मी जे बोलून राहिलो ते बोलून राहिलो आहे. ओके, त्यानंतर पंख्याचा आवाज आहे आणि बाकी दुसरा कोणता आवाज आहे नाही. सो
सो ऑब्व्हियसली पाहू की आपण 10 मीटर किंवा 2 मीटर ते 5 मीटर ते 10 मीटरच्या आवाजामध्ये किती प्रमाणे आवाज पकडतो आणि कशाप्रमाणे त्या आवाजाची इंटेन्सिटी आहे या मोबाईलची रेडमी नोट 5 प्रो. सो आता मी हा जो मोबाईल आहे हा एका कोपऱ्यात ठेवतो आणि पाहतो. ओके, सो हॅलो, चेहरा पकड माझा. हॅलो हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट. हॅव ऍक्च्युली मी थोडं जवळ आहे आता इथे. हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट. नाही, दिस इज दी ऍक्च्युली जस्ट लाईक 2 feet अवे फ्रॉम दी कॅमेरा. ओके, म्हणजे 2 feetचं डिस्टन्स आहे. सो आता आपण थोडंसं हळूहळू दूर जाऊ आणि पाहू आवाजाची इंटेन्सिटी काय आहे. ओके, सो हॅलो, इथे आवाज तर ट्रॅक तर होऊन नाही राहिला माझा, बट चेहरा पण ट्रॅक होत नाही. आपल्याला आवाजाची गरज आहे. सो दिस इज दी ऍक्च्युली 10 feet अवे फ्रॉम दी कॅमेरा. ओके, दिसून राहिलंय का नाही. ऍक्च्युली ऍपर्चर आहे ना तो एका याच्या ठिकाणी घेतलाय. फोकस नाही घेऊन राहिला तो. ट्रॅक कर. हाही मोठा कॅमेरा मोठा आहे. ऍक्च्युली जो आवाज आहे ना, तो प्रकाश आहे ना, तो इथून खूप जास्त येऊन राहिलाय ना, त्यामुळे तो काफी कन्फ्युज होत आहे की फोकस कुठे करू का. वडर आपल्याला आवाजाची गरज आहे. सो जस्ट लाईक आपण इथून प्रयत्न करू आणि आपण इथून बोलण्याचा प्रयत्न करू की आवाज रेकॉर्ड होते का नाही. सो हॅलो, दिस इज दी 12 किंवा 15 feet अवे फ्रॉम दी कॅमेरा. सो पाहू आपण आवाजाची इंटेन्सिटी कशाप्रमाणे आणि कशाप्रमाणे रेकॉर्ड होऊ शकते. सो दिस इज द ऑडिओ टेस्ट. आणि समजा याच्यामध्ये सोल्युशन आहे. ऑब्व्हियसली आपण समजा रेकॉर्डर ऑन केलं प्रत्येकाचं, जस्ट लाईक माझ्यापाशी हा मोबाईल आहे, या मोबाईलचं समजा आपण रेकॉर्डर ऑन केलं आणि ऍट द सेम टाइम म्हणजे जेव्हा कॅमेरा रेकॉर्डर ऑन करू आणि रेकॉर्डर ऑन केल्याने काय होईल की आपण ऑडिओ सिंक्रोनायझेशन खूप क्लिअरली करू शकतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट हे आहे की कॅमेराची रोलिंग आणि ऑडिओची रोलिंग दोन्ही एकच वेळेस आला पाहिजे, तेव्हा आपण खूप चांगल्याने त्या साऱ्या गोष्टी करू शकतो. या सो याच्याबद्दल विचार सुरू आहे आणि आता मी स्क्रिप्ट ब्रेकडाऊन करतो ऑब्व्हियसली. आणि याच्यानंतर प्रत्येक गोष्टी पाहतो की समजा जर पॉसिबल होत नसेल, समजा जर प्रयत्न करतो की आपण समजा जर एका रूममध्ये आणि ग्राउंडमध्ये समजा शूट करता येईल, इट विल बी बेटर. बट समजा जर खूप जास्त कठीण होत आहे नाही, लायब्ररीचा सीन थोडंसं इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यामध्ये थोडासा फनीनेस आहे. लायब्ररीज काइंड ऑफ गुड. आपल्याला कॅमेराची गरज आहे का म्हणजे ऍक्च्युली फिजिकल DSLR कॅमेरामध्ये ऍक्च्युली समजा आपल्याला डेप्थ क्रिएट करायची असेल तर डेप्थ म्हणजे इन द सेन्स की मी फोकसमध्ये राहील आणि बाकीचा जो एरिया आहे ना, म्हणजे माझा मागचा बॅकग्राऊंड त्याला ब्लर करेल. सो दॅट इज अ डेप्थ. सो यस, आपल्यापाशी कॅमेराची गरज आहे, बट आपल्यापाशी कॅमेरा नाही आहे आणि आपल्याला खूप कॅमेराचा एक वाईट एक्सपिरियन्स आला आहे रिसेंटली. सो इट जस्ट लाईक खूप कठीण होऊन जाईल. प्रयत्न करू आपण मोबाईलने शूट करू. ओके, आणि समजा जर हे पॉसिबल झालं आणि आपण या छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घेतल्या ना, तर बहुत ही जबरदस्त राहील की आपण खूप चांगल्याने हे शॉर्ट फिल्म बनवली ना, तर ऑब्व्हियसली याचा आपल्याला फायदा होईल आणि आपण चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये किंवा ॲज अ मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये ॲज अ AD लागू शकतो. सो प्रयत्न कर याला अचीव्ह करण्याचा, राईट. या सो दिस इज इट. फारसं काय आहे नाही आज. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला होता का? येस, काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला होता.
दिस इज ॲक्च्युली प्री प्रोडक्शन ऑफ पढाई.